श्री विठ्ठल रुक्माई सेवा सांप्रदायिक संघ कांदिवली पूर्व आणि माझ्या वतीने म्हणजे आमदार अतुल भातखळकर यांच्या दोघांच्या संयुक्त वतीने उद्या म्हणजे 15, 16, 17 नोव्हेंबर हे 3 दिवस या ठिकाणी सावित्रीबाई फुले मैदानावर संत श्री ज्ञानेश्वरांच्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्त व जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त भक्ती संगमाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। या ठिकाणी उद्या या कार्यक्रमाला सुरुवात होईल। सकाळची सुरुवात जी आहे ती याच लोखंडवाल्यामध्ये संत ज्ञानेश्वर चौक मी निर्माण केलेला आहे, त्या चौकापासून या सभा ठिकाणापर्यंत एक मोठी दिंडी निघणार आहे। त्या दिंडीमध्ये या विभागातील नागरिक मंडळी, वारकरी संप्रदायाची भजन मंडळी आणि अन्य सर्व लोक या ठिकाणी सहभागी होतील आणि ही दिंडी इथपर्यंत येईल। त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं या ठिकाणी एक अधिकृत सुरुवात होईल। त्याच्यानंतर उद्या, परवा आणि 13 कांदिवली पूर्व विधानसभेतील आणि ज्या लोकांनी आमच्याकडे या संदर्भामध्ये प्रवेश मागितलेले होते अशा सुमारे 50 वेगवेगळ्या भजनी मंडळांच्या स्पर्धा या ठिकाणी सतत 3 दिवस होणार आहेत आणि यातल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्ती पत्रक मिळणार आहे भजन मंडळांना आणि 1, 2, 3 अशी बक्षिसं काढून त्या ठिकाणी त्यांना बक्षिसाचं वाटपही या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजता याच ठिकाणी कीर्तनाचंही आयोजन केलेलं आहे आणि 17 तारखेला संध्याकाळी प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वंशमपायन या प्रसिद्ध गायकांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। इथे सतत हे 3 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण चालू असेल, हरिकथेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे सर्व विधानसभेतल्या आणि आजूबाजूच्या परिसरातील या सगळ्या वारकरी संप्रदाय, संत परंपरा यांचं एक भव्य आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एक रांगोळी प्रदर्शन त्याचेही आयोजन केलेलं आहे, ज्या रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील काही प्रमुख संतांची रांगोळ्या त्या ठिकाणी काढल्या जाणार आहेत आणि त्यातून या सगळ्या संत परंपरेचं, भक्ती मार्गाचं एक लोकांना त्या ठिकाणी माहिती होण्याकरता एक अत्यंत चांगली अशा रांगोळीचं प्रदर्शनही आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचंही उद्घाटन हे पहिल्या दिवशी म्हणजे उद्या हा कार्यक्रम झाल्यानंतर त्या दिवशी हे होणार आहे आणि त्यामुळे 3 दिवसाचा असा हा भक्ती संगमाचा भारतीय संस्कृती खरं तर ज्यांच्यामुळे टिकली अशा सर्व लोकांच्या कार्यक्रमाचा हा कार्यक्रम होणार आहे। माझी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती आहे की आपण पत्रकार म्हणून सुद्धा आणि एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून सुद्धा या भक्ती संगमाच्या कार्यक्रमामध्ये आपण जरूर सहभागी व्हा, एवढीच विनंती आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी करतो आणि आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला आलात त्याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद सुद्धा देतो। आपले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन। धन्यवाद। रामकृष्ण हरी। नाही, मुळामध्ये हे वर्ष जे आहे ते संत ज्ञानेश्वरांच्या 750व्या जन्मदिवसाचं वर्ष आहे। त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकारामांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्याचंही वर्ष आहे आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी हा भक्ती संगमाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। 17 नोव्हेंबरला तिथीप्रमाणे संत ज्ञानेश्वरांचा संजीवनी समाधीचा दिवस येतो आणि त्यामुळे 15, 16, 17 असे 3 दिवस आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे
आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे आपण म्हणालात ते खरं आहे की हा एक वेगळा कार्यक्रम आहे, कारण या वारकरी संप्रदायामुळे, या संत परंपरेमुळे या देशातली भारतीय संस्कृती ही टिकली, केवळ टिकली नाही तर ती वाढण्याचं काम झालं. आणि त्यामुळे अशा संत परंपरेचा एक पाईक होण्याचं काम या सगळ्या माध्यमातून आम्ही सर्वच जण करण्याचा आमचा हा एक छोटा खारीचा वाटा आम्ही त्यात उचलण्याचा प्रयत्न करतो. हिंदी भी करना है. कल से यानी 15, 16, 17 नवंबर 3 दिन कांदिवली पूर्व विधानसभा में श्री विठ्ठल रखुमाई सेवा सांप्रदायिक संघ कांदिवली पूर्व और मैं विधायक अतुल भातखळकर के माध्यम से भक्ति संगम का कार्यक्रम आयोजित किया है. ये बरस इसके लिए महत्वपूर्ण है कि ये संत ज्ञानेश्वर जी के 750वें जयंती का वर्ष है. उसी साथ जगतगुरु संत तुकाराम जी के 375वें वैकुंठ गमन के 16 का भी ये वर्ष है. और ये दोनों बातें ध्यान में रखते हुए हमने यहाँ 3 दिन का भक्ति संगम का कार्यक्रम आयोजित किया है. 15 तारीख को यानी कल सुबह 7 बजे लोखंडवाला के ही संत ज्ञानेश्वर चौक से हम दिंडी निकालेंगे. वो दिंडी म्हाड़ा में के रोड से जाकर यहाँ सावित्रीबाई फुले मैदान के ऊपर ये दिंडी आएगी. उसके बाद इस कार्यक्रम का अधिकृत रूप से उद्घाटन किया जाएगा. और कल, परसों और नरसों 3 दिन कांदिवली पूर्व विधानसभा के और अगल बगल के विभाग के सभी भजनी मंडल जिन्होंने हमारे पास इच्छा प्रकट की है, उनकी स्पर्धा का कार्यक्रम, यहाँ भजन स्पर्धा का कार्यक्रम हमने रखा है. तो पूरा माहौल ये भक्तिमय और पांडुरंग की भक्ति के इससे गूंज उठेगा. साथ में महाराष्ट्र की, देश की संत परंपरा का देखावा निर्माण करने के हेतु इसी सभागृह के अंदर हमने एक रंगोली प्रदर्शन भी किया है. उसका भी उद्घाटन कल सुबह इसी सभागृह के अंदर होगा. और 17 तारीख को यानी आखिरी दिन को शाम को 4 बजे कीर्तन का भी प्रावधान हमने किया है. और साथ में 17 तारीख को शाम को 6 बजे मुग्धा वैशंपायन और प्रथमेश लगाटे, ये जो 2 मराठी के बहुत ही नामवंत इस प्रकार के गायक है, उन दोनों का भक्ति संगम का, भक्ति गीतों का कार्यक्रम भी इसी सभागृह में आयोजित किया है. और उसके साथ ये भक्ति संगम का एक अनोखा 3 दिन का कार्यक्रम समाप्त होगा. देखो, सनातन को नहीं मानने वालों को तो बहुत बड़ी चपराक आज बिहार में मिली है, महाराष्ट्र के विधानसभा में भी मिली है. मुझे लगता है कि इतने अच्छे प्रसंग के ऊपर ऐसे असनाती लोगों का जिक्र करना भी गलत है. देखो, सनातन धर्म है और ये सनातन धर्म आज पूरे विश्व को मार्गदर्शन कर रहा है. यही सनातन धर्म है जिन्होंने भगवान गौतम बुद्ध, ये वारकरी परंपरा, जो संतों ने ये कहा कि जात पात धर्म प्रांत राष्ट्र उसके ऊपर उठकर हमने हर मानव का विचार करना चाहिए, ऐसे महापुरुषों का, ऐसे संतों का स्मरण यहाँ 3 दिन किया जाएगा. और इसके लिए संत ज्ञानेश्वर जी ने अपने पसायदान में ये नहीं कहा है कि महाराष्ट्र के लोगों का सिर्फ भला हो जाए. उन्होंने कहा है विश्वची माझे घर वसुधैव कुटुंबकम. और इसके लिए सनातन, यही सनातन है, यही सत्य है. और इसके लिए इस विचारों को बढ़ावा देने के लिए और ये श्रेष्ठ विचारों के वहन में हम एक छोटा हमारा भी योगदान रहे, इसके लिए हम ये कार्यक्रम कर रहे हैं. धार्मिक वातावरण को समाज तक पहुंचाने के लिए कांदिवली के जनसंख्या लोगों के लिए क्या संदेश देना चाहेंगे? नहीं, देखो, ये विठ्ठल रखुमाई संप्रदाय सेवा संघ कांदिवली पूर्व और भारतीय जनता पार्टी के सभी पदाधिकारी कार्यकर्ता इस काम में गत 15-20 दिन से जुटे हैं. और पूरे विधानसभा में अगल बगल के एरिया में इसके होर्डिंग भी लगे हैं
व्हाट्सएप सोशल मीडिया के माध्यम से इसका प्रचार हो रहा है। और कल आप सुबह जब दिंडी का देखने के लिए या दिंडी में सम्मिलित होने के लिए आएंगे तो आपको ध्यान में आएगा बहुत बड़ी मात्रा में लोगों में इस विषय को लेकर उत्साह है, क्योंकि हर व्यक्ति को यह लग रहा है कि इतना पवित्र कार्य हो रहा है तो मेरा भी इसमें कुछ न कुछ योगदान चाहिए। और उससे मुझे लगता है कि पूरा विधानसभा एक भक्ति के भाव से आने वाले 3 दिन में गूंज उठेगा और लोगों के मन में जो करुणा है, लोगों के मन में समाज के प्रति जो संवेदना है, उसका भाव जागृत होकर रहेगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।